16 एप्रिल हा भारतीय रेल्वेचा वर्धापन दिन असतो। आज जवळजवळ 173 वर्ष झाली आणि या 173 वर्षाच्या प्रवासामध्ये रेल्वेमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आणि रेल्वे सेवा ही दर्जेदार झालेली आहे। भारतीय रेल्वे ही 99.2% इतकं विद्युतीकरण त्याचं झालेलं आहे। या विद्युतीकरणामुळे आज ही पर्यावरणपूरक रेल्वे सेवा ठरलेली आहे, कारण यामुळे दरवर्षी सुमारे 640 कोटी लिटर डिझेलची बचत होते आणि 4 कोटी टन कार्बन उत्सर्जन कमी होतं। 2030पर्यंत नेट झिरो कार्बन एमिटर बनण्याचं भारतीय रेल्वेचं उद्दिष्ट आहे आणि हे साध्य झालं तर 6 कोटी टन कार्बन एमिशन हे कमी होईल, म्हणजेच पर्यावरणपूरक होते। रस्ते वाहतुकीपेक्षा किंवा हवाई वाहतुकीपेक्षा रेल्वेने होणारं कार्बन उत्सर्जन हे अत्यंत कमी आहे, त्यामुळेच ही किफायतशीर आणि सोयीची सेवा आहे। आता दररोज सुमारे 2 ते 2.5 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात, म्हणजे वर्षाला 700 ते 800 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात। हाही एक उच्चांकच आहे जगभरातल्या रेल्वे प्रवाशाशी तुलना केली तर। इतकंच नाही तर रेल्वेचे आधुनिकीकरणही झालेले आहे, म्हणजे आता कवच ही त्यांनी अशी प्रणाली निर्माण केली ज्यामुळे अचानक जेव्हा अपघाताची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला रेल्वेचे ब्रेक आपोआप लागतात आणि रेल्वे ही संभाव्य अपघात क्षेत्रापासून 300 मीटर आधी थांबते। याचं उदाहरण म्हणजे जर एकाच ट्रॅकवर रेल्वे रुळावर 2 गाड्या एकमेकांच्या बाजूने धावत असतील तर होणारा अपघात टाळण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित होते आणि रेल्वेचे दोन्ही रेल्वेचे ब्रेक लागतात आणि अपघात टळतो। तसंच चालकांनी जर लाल सिग्नल तोडायचा प्रयत्न केला तरीसुद्धा रेल्वेचे ब्रेक आपोआप लागतात आणि जर सुरक्षित वेगमर्यादा जरी ओलांडली गेली चालकाकडून तरीसुद्धा रेल्वेचे ब्रेक आपोआप लागतात। अशा प्रकारे रेल्वे प्रवास हा अतिशय सुरक्षित झालेला आहे, तसंच आता तो आरामदायी होतोय। अनेक नवीन गाड्या रेल्वेने चालू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस हे त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण आहे। आता या गाडीचा वेग ताशी 160 किलोमीटर आहे। तसंच इथे आरामदायी आसन व्यवस्था, GPS माहिती तंत्रज्ञानाचा याच्यात उपयोग केला गेलेला आहे। तसंच आता मुंबईतल्या CST स्थानकात किंवा दिल्लीच्या रेल्वे स्थानकात किंवा महत्त्वाच्या भारतातल्या शहरात जी रेल्वे स्थानक आहेत तिथे प्रवाशांसाठी जी प्रतीक्षालयं आहेत ती अत्याधुनिक आहे। तिथे फ्री वायफाय सेवा देण्यात आली आहे, त्यामुळे प्रवासी तिथे बसून आपलं लेखन वाचन लॅपटॉपचं काम करू शकतात। तसंच तिथे अत्यंत माफक दरामध्ये दर्जेदार अन्न पुरवणारी कॅन्टीन व्यवस्थाही सुरू झालेली आहे। तसंच आता रेल्वेसाठी एस्कलेटर म्हणजे सरकते जिने आले, त्यामुळे सिनियर सिटीझनना जिने चढण्याचा त्रास होत नाही आणि ते सरकत्या जिन्यांवरनं रेल्वे प्रवास व्यवस्थित करू शकतात। अशा प्रकारे रेल्वे ही केवळ नॅशनल जीवनरेखा नाही आहे, तर ती हरित भविष्यासाठीची सुरक्षित जीवनरेखा आहे।